लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघांचा आढावा. ऐतिहासिक वारसा लाभलेला कोल्हापूर जिल्हा गडकोट आणि ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं प्राचीन मंदिर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, श्री क्षेत्र खिद्रापूर, श्री ज्योतिबा मंदिर यामुळे धार्मिक पर्यटन क्षेत्र म्हणूनही जिल्ह्याची ओळख आहे. कोल्हापुरातलं न्यू पॅलेस म्युझियम, रंकाळा, कणेरी मठ यासह पन्हाळगड, मधाचं गाव पाटगाव, राधानगरी धरण, काळंबावाडी धरण, दाजीपूर अभयारण्य, राधानगरी अभयारण्य अशी पर्यटन स्थळंही इथे आहेत. शेती हा इथला मुख्य व्यवसाय असून ऊस, सोयाबीन, भुईमूग आणि भाताचं पीक इथे घेतलं जातं. जिल्ह्यात गूळ उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होतं. शिरोळ, हातकणंगले भागात गुलाब आणि झेंडूच्या फुलांचं उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. जिल्ह्यात 20 साखर कारखाने आणि सुमारे 9,500 सहकारी संस्था आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ ही जिल्ह्यातली महत्त्वपूर्ण संस्था गोकुळ या नावानं ओळखली जाते. या संस्थेच्या गोकुळ दुधाचा पुरवठा पूर्ण महाराष्ट्रात केला जातो. वारणा सहकारी दूध उत्पादक संघाचं वारणा दूध तसंच प्रक्रिया केलेले पदार्थ मुंबई, ठाणे आणि पुण्यासह कर्नाटक आणि गोव्यातही जातात. इथला अभियांत्रिकी उद्योग भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील हजारो अभियांत्रिकी कार्यशाळांमध्ये ऑइल इंजिन्स, शेतीची अवजारं, विविध यंत्रांचे सुटे भाग, तांब्याच्या, ॲल्युमिनियमच्या तारा तयार होतात. जिल्ह्यात उत्पादित यंत्रांची आणि सुट्या भागांची फिलिपाईन्स, सिरिया, इराण, घाना, इजिप्त या देशांमध्ये निर्यातही केली जाते. पर्यटन, सहकारी संस्था, उद्योग यासारखी अनेक वैशिष्ट्ये असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात 12 आमदार आणि 2 खासदार आहेत. त्यामुळे राजकीय दृष्ट्या देखील हा जिल्हा प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर आणि हातकणंगले अशा 2 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, कागल, करवीर, राधानगरी आणि चंदगड या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार सदाशिव मंडलिक यांनी 20 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलं. 2014 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला धक्का लागला नव्हता. 2019 मध्ये मात्र संजय मंडलिक यांच्या रूपानं इथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीनं राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना 2,70,568 मतांनी पराभूत केलं होतं. संजय मंडलिक यांना 7,49,085 मतं मिळाली तर धनंजय महाडिक यांना 4,78,517 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर अरुणा माळी यांना 63,439 मतं पडली होती. आताही संजय मंडलिक यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीनं या ठिकाणी श्रीमंत शाहू छत्रपती यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे. कोल्हापुरातून एकंदर 23 उमेदवार निवडणूक लढवणार असले तरी खरी लढत ही संजय मंडलिक आणि शाहू महाराज यांच्यातच होणार आहे. पत्रकार आणि राजकीय विश्लेषक गुरुबाळ माळी यांनी कोल्हापूर मतदारसंघातील एकंदर राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा आढावा. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीनं शाहू महाराज तर महायुतीच्या वतीनं संजय मंडलिक हे आता निवडणुकीच्या रिंगणात उभारलेत. खरं तर शाहू महाराज यांनी काँग्रेसचं तिकीट घेऊन संजय मंडलिक यांना आव्हान दिलेलं आहे. कोल्हापूरची जागा भाजपनं आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष घालून ही जागा शिवसेनेकडे कायम ठेवली आणि संजय मंडलिक यांनाच तिकीट मिळालं. आता त्यांना लढाई आहे थेट शाहू महाराज यांच्याशी. कोल्हापुरात ही दुरंगी लढत आहे, कारण वंचितनं इथं शाहू महाराजांना पाठिंबा दिलेला आहे. दुरंगी लढतीत अनेकदा जी चुरस झाली तीच चुरस यावेळीही पुन्हा आपल्याला बघायला मिळणार आहे. मंडलिक यांच्या सोबत सध्या तरी नेत्यांची फौज आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, के.पी. पाटील असे दिग्गज एकूणच मंडलिकांच्या प्रचारात उतरलेले आहेत. तर दुसरीकडे शाहू महाराजांच्या प्रचारात काँग्रेसचे आमदार आहेत. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार जयंत असगावकर, आमदार जयश्री जाधव अशा अनेक आमदारांची फौज शाहू महाराजांच्या प्रचारात आता उतरलेली आहे. म्हणजे दोन्हीकडून नेत्यांची फौज मोठ्या प्रमाणात आहे.
मंडलिकांचा बालेकिल्ला आहे कागल. कागल सोबतच आजरा, गडहिंग्लज, चंदगड या भागात मंडलिकांचा जोर असल्याची चर्चा आहे. त्याच जोरावर ते या निवडणुकीत आपण पुढे जाऊ असा दावा करतायत. या उलट कोल्हापूर शहर, दक्षिण आणि करवीर मतदारसंघात शाहू महाराजांचा जोर असल्याची चर्चा आहे. याच जोरावर शाहू महाराज पुढे जातील असा दावा त्यांच्या गटातर्फे सुरू आहे. खरं तर थेट विभागणी या मतदारसंघाची झालेली आहे. निम्म्या मतदारसंघात शाहू महाराजांचा जोर आहे, तर निम्म्या मतदारसंघात संजय मंडलिकांचा जोर आहे. आता जोर कुणाचा किती कमी करतील किंवा जोर किती वाढतील यावरच निकाल बऱ्यापैकी अवलंबून आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत फारच लक्ष घातलेलं आहे. काहीही करून ही जागा त्यांना जिंकून आणायची आहे, कारण हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आकाशवाणीशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे मी उभा आहे. या कोल्हापूरला अधिक उंचीचं स्थान प्राप्त करून देणे, या कोल्हापूरमध्ये रोजगाराच्या नवीन संधी देण्यासाठी आयटी सारखे क्षेत्र विकसित करणे, त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषणातून मुक्ती करणे आणि कोल्हापूरला दळणवळणाच्या सोयीच्या दृष्टीनं आता सगळं चांगलं झालेलं आहे. यात्रा स्थळाचा विकास करणे, अशा प्रकारचा माझा पुढच्या काळातला जाहीरनामा आहे. आणि मग कोल्हापूर हे विकासात्मक अधिक पुढे जावं, मोदीजींचे हात बळकट करावेत म्हणून मला महायुतीने उमेदवार दिलेले आहे. मोदीजींना साथ देण्यासाठी मला मोठ्या प्रमाणावर शक्ती मतदारसंघातून मिळते. महाविकास आघाडीतर्फे कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आपली भूमिका स्पष्ट करताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती म्हणाले, सर्व मित्र पक्ष, विशेषतः महाविकास आघाडी, सर्व नेते त्यांचे प्रथम आभार मानतो. आणि त्याचबरोबर जनतेचा आग्रह होता आणि जनतेच्या आग्रहास्तव मी आज तुमच्या पुढे उभा आहोत. फुले, आंबेडकर यांचा सुद्धा मोठा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यांचे सर्वांचे विचार पुढे नेण्याचं काम माझं राहणार आहे. विकास हा सातत्याने होत राहतोय, थांबत नसतोय, सातत्याने चालूच असतोय, पण त्याला गती देणे, त्याला दिशा देणे हे काम आपला प्रयत्न राहील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील समस्या, इथले कळीचे मुद्दे याबाबत माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील समस्या आणि प्रलंबित विकास कामांची वारंवार चर्चा होते, पण प्रत्येक 5 वर्षानंतर निव्वळ समस्यांची चर्चा होते, त्याच्यावर ठोस उपाययोजना मात्र होत नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका हा दरवर्षीचा प्रश्न बनला आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, मात्र त्यावर अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग तसेच कोल्हापूर विमानतळावरून देशभरात विमानसेवा लवकरात लवकर सुरू होणं अपेक्षित आहे, पण सध्या केवळ मुंबई सेवा वगळता इतर सेवा सुरू झालेली नाही. 15 डिसेंबर 1972ला कोल्हापूर नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. तेव्हापासून आज तागायत म्हणजे 52 वर्षात महापालिकेची हद्दवाढ झालेली नाही. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून परिचित असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, मात्र दर 5 वर्षानंतर केवळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा उपस्थित केला जातो, पण त्याच्यावर उपाययोजना मात्र केल्या जात नाहीत. कोल्हापुरात श्री अंबाबाई देवीचे मंदिर आहे, ज्योतिबा मंदिर आहे, नरसिंहवाडी तसेच पन्हाळघर, रांगणा किल्ला असे गडकोट आहेत. पर्यटन वाढीस चालना मिळण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, मात्र त्यावरही विचार होत नाही. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा गेली 15 वर्षे कागदोपत्री आहे. पहिल्या टप्प्यातील निधीची तरतूद करण्यात आली आहे, तरीही आराखड्यानुसार प्रत्यक्ष काम अजूनही सुरू झालेली नाही. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी वारंवार केली जाते, कित्येक वर्षापासून केली जाते, पण त्यावरही अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा तर या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधील 4 आणि सांगली जिल्ह्यातील 2 असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ तसंच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात येतात. 2009 आणि 2014 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी या मतदारसंघाचं खासदार म्हणून नेतृत्व केलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये खासदार राजू शेट्टी यांचा भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. माने यांनी 96,166च्या मताधिक्यानं शेट्टी यांना धक्का दिला. धैर्यशील माने यांना 5,85,497 मतं मिळाली, तर राजू शेट्टी यांना
4,89,331 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे असलम सय्यद यांना 1,23,387 मतं मिळाली होती. यंदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरोडकर, वंचित बहुजन आघाडीकडून DC पाटील, बहुजन समाज पार्टीचे रवींद्र कांबळे तसंच भारतीय जवान किसान पार्टीकडून रघुनाथदादा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पत्रकार आणि राजकीय विश्लेषक गुरुबाळ माळी यांनी हातकणंगले मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा आढावा. हातकणंगले मतदारसंघाकडे राज्याचं आता लक्ष लागलेलं आहे. या मतदारसंघात आता पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण महायुतीनं धैर्यशील माने यांना उमेदवारी दिल्यानंतर राजू शेट्टी स्वबळावर मैदानात उतरले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं सत्यजित पाटील यांनी तिकीट घेतलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं DC पाटील मैदानात उतरले आहेत. शेतकरी संघटनेचे शिवाजी माने, रघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी असे 3 उमेदवार या मतदारसंघात निवडणुकीला उभारलेले आहेत. याशिवाय DC पाटील आहेत वंचित आघाडीच्या वतीनं, धैर्यशील माने आहेत महायुतीच्या वतीनं आणि सत्यजित पाटील आहेत शिवसेनेच्या वतीनं. खरं तर या निवडणुकीत उमेदवारांची संख्या इथं वाढल्यामुळं चुरशी त्याच पद्धतीनं वाढलेली आहे. राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीनं पाठिंबा द्यावा यासाठी बरेच प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीत थेट प्रवेश करा किंवा शिवसेना पुरस्कृत उमेदवारी घ्या असा आग्रह धरला, जो आग्रह शेट्टी यांनी मान्य केला नाही. त्यामुळं ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांना मशाल चिन्हावर उभं केलं. यातून शेट्टी यांना स्वतंत्रपणे निवडणूक आता लढवावी लागत आहे. धैर्यशील माने यांना पहिल्या टप्प्यात तिकीट मिळवण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागला, कारण ही जागा भाजपला मिळावी म्हणून भाजपच्या वतीनं बऱ्यापैकी प्रयत्न झाले. पण शेवटी धैर्यशील माने यांनी बाजी मारली आणि पुन्हा एकदा जे गेल्या 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा ते आपलं नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ही हातकणंगलेची जी काय निवडणूक आहे ती बऱ्याच जाती समीकरणावर अवलंबलेली असते. कारण इथं मराठा, लिंगायत, जैन आणि इतर समाजाची मतं मोठ्या प्रमाणात. एखादा विशिष्ट समाज एखाद्या व्यक्तीच्या किंवा उमेदवाराच्या मागे उभा राहिला तर तो विजयापर्यंत पोहोचतो, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हातकणंगलेचा एकूण मतदारसंघात जी गेल्या 15-20 दिवसात चर्चा झाली ती प्रकाश आवाडे यांच्या बंडखोरीची. प्रकाश आवाडे किंवा त्यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे भाजपचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत होते, पण धैर्यशील माने यांना तिकीट मिळाल्यानंतर आवाडे यांनी बंडखोरीचं निशाण फडकवलं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष घालून आवाडे यांची समजूत काढली आणि त्यांनी आपलं बंड मागे घेतलं. बंड मागे घेतलं असलं तरी आवाडे गटाची जी काय भूमिका आहे ती, जरी आवाडे यांनी सांगितलं असलं की आमची सगळी ताकद महायुतीच्या मागे राहील, पण कार्यकर्ते किंवा अख्खा गट त्यांचा जो आदेश आहे तो मानणार का, हा मात्र सध्या महत्वाचा प्रश्न आहे. मैदानात आता 3 किंवा 4 उमेदवार हे ताकदीचे आहेत. प्रत्येक जण आपापल्या ताकदीच्या जोरावर सर्व मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात मिळून एकंदर 37,50,680 मतदार आहेत. यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 19,36,403 मतदारांची नोंद झाली आहे, तर हातकणंगले मतदारसंघात 18,14,277 मतदार आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही मतदारसंघात मिळून 6,08,000 मतदारांची नव्यानं वाढ झाली आहे. आता इथले मतदार कोणाच्या बाजूनं कौल देतात याचीच उत्सुकता आहे. श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आज आपण ऐकलात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा आढावा. याचं लेखन केलं होतं प्रिया सरीकर यांनी. संपादन आणि निवेदन होतं माधवी कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. लोकनिर्णय महाराष्ट्राचा